Hello students, 4.1 History of Novel. Now see the third point. See, in the first video what we saw, the gift of 18th century. 18th century is called as Victorian age. And what was the gift of 18th century? 18व्या शतकामध्ये आपल्याला मीन्स इंग्लिश लिटरेचरला मिळालेलं गिफ्ट काय आहे तर periodical essays and novel. Understand? And between these two gifts, novel become popular. It is because in novels we can get sentimentalism, intellectual writing was there, as well as that writing the writers wrote about realism. So their writings were realistic one. वास्तववाद किंवा बौद्धिक किंवा इमोशन्स म्हणजे भावना आणि बुद्धी यांचं मिक्सचर यांचं कॉम्बिनेशन आपल्याला त्या रायटिंग्समध्ये त्या नॉवेल्समध्ये मिळतं. अँड दॅट्स वाय सी व्हॉट इज द थर्ड पॉइंट, दॅट्स वाय द नॉवेल्स बिकेम फेमस, दॅट्स वाय द नॉवेल्स बिकम पॉप्युलर. आणि या गोष्टींमुळे नॉवेल्स या कादंबऱ्या कशा झालेल्या आहेत, फेमस झालेल्या आहेत, पॉप्युलर झालेल्या आहेत, लोकप्रिय झालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत. ओके, now students, what is novel? What do you mean by novel? Novel in मराठी कादंबरी. पण मग कादंबरी म्हणजे काय? See, it is a long story. What do you mean by a novel? Novel means a long story. Novel म्हणजे काय आहे तर एक लॉंग स्टोरी आहे. आपण स्टोरीज रीड करतो, स्टोरी ह्या छोट्या असतात, शॉर्ट असतात, आणि नॉवेल म्हणजे एखादी मोठी स्टोरी. अंडरस्टँड? You all of you know about the novels, I think, or I'm sure that most of the students from you read the novels. You like to read the novels. कादंबऱ्या तुम्हाला वाचायला आवडत आहेत. सो कादंबरी म्हणजे ते बुक जरा मोठं असतं की नाही. सो नॉवेल इज अ लॉंग स्टोरी ॲज वेल ॲज इट इज नॅरेटिव्ह. नॅरेट मीन्स कथन करणे. हिअर द कॅरेक्टर्स मीन्स पात्र. In Marathi, patra. So the characters or sometimes the writer himself or herself narrate the story. नॉवेल म्हणजेच काय आहे तर रायटरने किंवा त्या नॉवेल मधल्या एखाद्या पात्राने ती स्टोरी कथन केलेली असते. सो नॉवेल इज अ लॉंग स्टोरी, इट इज नॅरेटिव्ह ॲज वेल ॲज इट इज फिक्शन. फिक्शन म्हणजे काय, काल्पनिक. रायटरने काहीतरी कल्पना केलेल्या असतात आणि ह्या कल्पना म्हणजेच नॉवेल. ह्या कल्पना त्यांनी त्यांच्या लेखनात उतरवलेल्या असतात. अँड दिस फिक्शन इज कॉल्ड एज नॉवेल. सो मे बी देर विल बी अ क्वेश्चन, what is novel or what do you mean by a novel? So you know about it that novel is a long story, it is narrative as well as it is fiction. नॉवेल म्हणजे काय आहे, ही एक लॉंग स्टोरी आहे. इट इज नॅरेटिव्ह, ती कथन केलेली आहे आणि ती कशी आहे तर काल्पनिक आहे. व्हॉट डू द नॉवेल्स डिस्क्राईब्स? नॉवेल्स आपल्याला काय डिस्क्राईब करतायत बघा. इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस इन प्रोज फॉर्म. आय थिंक ऑल ऑफ यू आर familiar with the word prose. See, you know the words prose and poems. Prose means lessons and poem means poem. You know about it. So novels describe intimate human experiences in prose form. How these novels are? These novels are in prose forms. हे नॉवेल्स किंवा या कादंबऱ्या कशाच्या स्वरूपात आहेत तर आपण लेसन्स म्हणतो. प्रोज फॉर्म म्हणजे काय, लेसन्स, धडे. लेसन्स आणि पोएम्स तुम्हाला फरक कळतोय. तर नॉवेल्स कसे आहेत, दे आर नॉट इन द पोएम्स फॉर्म्स, दे आर इन प्रोज फॉर्म. दे आर इन द फॉर्म ऑफ लेसन्स, द बिग लेसन्स, द लॉंग स्टोरी, अँड दे intimate human experiences. What does the novel describe? The novel describes human experiences. मनुष्याचा जो काही अनुभव आहे, हे अनुभव 18व्या शतकातील लेखकांनी आपल्या लेखनामध्ये उतरवलेले आहेत आणि या अनुभवांनाच किंवा या प्रोज फॉर्म मधल्या अनुभवांना आपण काय म्हणणार आहोत, नॉवेल्स म्हणणार आहोत. नाव व्हॉट इज द ओरिजिन ऑफ द वर्ड नॉवेल? From where the word novel come?
हा जो नॉवेल शब्द आहे, नॉवेल म्हणजे कादंबरी, तर हा जो नॉवेल किंवा कादंबरी हा जो शब्द आहे हा कुठून आला नक्की? सी, इट इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड नॉवेला. It is derived, it comes from the word novella. And see, Novella, novella. This is the Italian word, and the meaning of that Italian word is new. So what do you mean by novella? Novella means new. So novel is a new form in English literature. Understand this much? And that's why, see, what is the origin of this word novel? What is the origin of this word novel? That word come from the Italian word novella. Now see the next point, embellishments. See what we can see in the novels. See, the novels describes time, place, nature, people, mind, gesture and activities. What is there in the novels? See, the novel describe the particular times. We know that novels appears in 18th century. So the writers of 18th century describe time in their novels as well as the place where they are living. We saw that the novels are realistic. वास्तववादाचं वर्णन केलेलं आहे. सो त्या 18व्या शतकाचं वर्णन तुम्हाला दिसतंय, त्या काळाचं वर्णन दिसतंय. तिथले प्लेसेस कसे होते, तर रायटर्सने त्या प्लेसेसचं वर्णन केलेलं आहे. नेचर, हाऊ वॉज द नेचर ऑफ 18th सेंचुरी. नेचर कसं होतं, त्या नेचरचं वर्णन तुम्हाला दिसतंय. पीपल, द रायटर्स describes the people of 18th century. They also describe the mind of these people. Mind म्हणजे मन, त्या लोकांची मनं कशी होती, ती लोक कशी होती, त्यांची मनं कशी होती. Their gestures, gesture म्हणजे हावभाव, त्या लोकांचे हावभाव कसे होते. And the activities, what the activities in their daily life they perform. So all these points are there in the novels of 18th century. So the writers describes all these points in their writings. And see, these factors, all these are the factors. Understand, time, place, nature, people, mind, gesture, activities, all these are the factors. And see, the writers, the novelist, the writer who wrote novel or who writes novel, these writers are called as novelist. Understand? So these novelists accepted all these factors, and that's why the novels become famous or popular. Understand? या सगळ्या घटकांचा समावेश त्या काळच्या लेखकांनी त्यांच्या रायटिंग्समध्ये केलेला आहे, आणि त्यामुळे नॉवेल्स हे प्रसिद्ध झालेले आहेत, फेमस झालेले आहेत. अंडरस्टँड दिस मच? नाउ सी द नेक्स्ट पॉइंट. सी द फिफ्थ वन. Novel creates the picture of society of that time and makes it easier to understand than drama and poetry. See, these are also the literary forms. See, just like novels, dramas are there, poetry are there. Understand? See, but novel creates the picture of society of that time. What we saw in the 18th century novels, we can see, or the writers of that period describe the society of that time. That time means of the 18th century. But we saw in the novels of 18th century, we saw the description of 18th century or the description of the society of 18th century in the novel. And that description means those novels make it easier to understand than drama and poetry. If you compare the novels with dramas and poetry, you will notice that the novels are so easy to understand as compared to drama and poetry. Drama म्हणजे
नाटक, पोएट्री, पोएम्स, कविता, हे सुद्धा काय आहेत, लिटररी फॉर्म्स आहेत. नॉवेल्स, ड्रामाज, पोएट्री. अँड इफ यू कम्पेअर नॉवेल्स विथ ड्रामाज अँड पोएट्री, जर आपण नॉवेलची कंपॅरिझन, नॉवेलची तुलना ड्रामा आणि पोएट्री सोबत केली, तर द रीडर्स कॅन नोटीस दॅट novels are so easy to understand than dramas and poetry. It means that drama and poetry are the difficult literary forms to understand than novels. नॉवेल हे समजण्यासाठी सोपे होते, कारण का, तर त्यावेळच्या लेखकांनी नॉवेल्समध्ये त्या काळाचं वर्णन केलेलं होतं, त्या सोसायटीचं वर्णन किंवा त्या लोकांचं वर्णन केलेलं होतं. ते रीडर्सना, वाचकांना समजण्यासाठी ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा खूप इझी गेलेलं आहे. नाऊ सी द नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय नॉवेल्स. व्हॉट द इन्स्ट्रक्शन्स वी गॉट बाय नॉवेल्स. नॉवेल्स आपल्याला काय इन्स्ट्रक्ट करताय? सी, ह्युमन लाईफ शुड बी व्हर्च्युअस and it should be purposeful. How should be the human life? It should be virtuous and purposeful. There should be a perfect purpose behind the life. There should be a perfect purpose in your life. So the novels teach us how to live our lives. That our lives should be purposeful. आपल्या लाईफमध्ये पर्पज असणं आवश्यक आहे. हेतू, उद्देश असलं तरच आपण आपलं जीवन व्यवस्थित जगू शकणार आहोत, हो की नाही? नाव सी द नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? इट इज अबाउट द हिस्ट्री. इट इज अबाउट द हिस्ट्री ऑफ नॉवेल. नाव सी, what is the history of novel? The novels, as we see in this topic, that novels appears in 18th century, but they appears in 18th century in the prose form. But before 18th century, the novels were there in the लिटररी फॉर्म और इन अवर लिटरेचर. की आत्ता आपण काय पाहिलं की 18th सेंचुरीमध्ये नॉवेल्स आलेले आहेत, पण ते कोणते नॉवेल्स? इन द फॉर्म ऑफ प्रोज. प्रोज फॉर्म मध्ये, लेसन्स फॉर्म मध्ये ते 18th सेंचुरीमध्ये आलेले आहेत. बट बिफोर 18th सेंचुरी, नाउ सी 2000 years ago. So the novels were there before 2000 years. 2000 वर्षांपूर्वी सुद्धा नॉवेल्स अस्तित्वात होते. And these novels are known as Greek romances. See, these novels were there before 2000 years and they were known as Greek romances. Greek romances म्हणून हे नॉवेल्स 2000 वर्षांपूर्वी सुद्धा इंग्लिश लिटरेचरमध्ये अस्तित्वात होते. बट हाऊ वेअर दे? दे वेअर इन पोएट्री फॉर्म्स. व्हॉट वी सॉ इन 18th century, the novels were introduced in prose form. Prose means लेसनच्या फॉर्म मध्ये. आणि बिफोर 2000 years they were in poetry forms. पोएट्री, पोएम्स, कवितेच्या स्वरूपामध्ये. म्हणजे जर 2000 वर्षांपूर्वी तुम्ही पाहिलं, इन द 2nd to 6th century, दुसऱ्या शतकापासून ते 6व्या शतकापर्यंत नॉवेल्स कसे अस्तित्वात होते? इन द पोएट्री फॉर्म्स. अँड आफ्टरवर्ड्स दे अपियर इन प्रोज फॉर्म्स. इज दॅट क्लिअर? डू यू अंडरस्टँड? नाउ सी, as I told you that the novels in 2nd to 6th century, they were in poetry forms. Understand? In poetry forms. And in 18th century or from 18th century, they appears in prose forms. So how were these novels which were in poetry forms? पोएट्री फॉर्म्स मध्ये जे नॉवेल्स होते ते कसे होते? तर दे वेअर इमॅजिनेटिव्ह, डिलाइटफुल, आयडियल लव्ह, marvelous and adventures. But what we can see in the novels which were in poetry forms. Poetry forms मध्ये जे novels होते ते कसे होते? तर imaginative होते. See, in 18th century the writers began to write about realistic one. So whatever they wrote
from 18th century, that piece of writing were realistic one, but before that means from 2nd to 6th century the writing was imaginative, काल्पनिक होतं. आणि नंतर 18व्या शतकापासून त्यांनी रियालिस्टिक किंवा रियालिझमला भर दिलेला आहे, वास्तववादाचं वर्णन केलेलं आहे. पूर्वी कसं होतं तर काल्पनिक होतं, डिलाइटफुल मीन्स यू कॅन गेट प्लेजर while reading these novels, you can get happiness, की आपल्याला आनंद मिळत होता ते रायटिंग रीड केल्यानंतर. Those novels depicts or describes the ideal love. So the novels depicts the stories about the ideal love, आदर्श प्रेम, या प्रेमाबद्दल लेखकांनी लिहिलेलं होतं. And those writings were marvelous means creative writing was there, understand. And those novels describe adventures, साहस, त्या साहसाचं वर्णन तुम्हाला त्यावेळच्या नॉवेल्स मध्ये दिसणार आहे. Now what are the examples of such novels? See, 3 examples are there. These are the names of the novelists and these are the names of their work or their novels. See the first one, Virgil. It is the name of the writer or it is the name of a novelist, and his writing, his piece of writing, his novel, the name of his novel is Eclogues. Now see, it is in 10 parts. That novel appears in 10 parts and that's why it is called as Eclogues. Now see, Malory's Morte d'Arthur. This is the name of a novel. And the last one is Geoffrey Chaucer. It is the name of a writer or it is the name of a novelist, and his work, The Canterbury Tales. It is the name of a novel. So Canterbury Tales, written by Geoffrey Chaucer. So these are the examples of the novels. Okay, the remaining part we will see in our next video. Thank you.